जिंदाबाद जिंदाबाद। महिलांच्या 50% राष्ट्रीय आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे। देशातील महिलांच्या 50% राजकीय आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे। डिलिमिटेशन नहीं चलेगा, डिलिमिटेशन नहीं चलेगा। महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नरसापूर येथील ज्या पीडितावर अत्याचार झाला त्यांना कठोर कारवाई झालीच पाहिजे। नरसापूर पीडित कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे। महाराष्ट्रातले गृहमंत्री होश में आओ, महाराष्ट्रातले मुख्यमंत्री होश में आओ। अत्याचाराला आळा बसलाच पाहिजे। महाराष्ट्रातील देशातील अत्याचार थांबलेच पाहिजे। आज नांदेड इथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने आम्ही निदर्शने केलेले आहे। आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना 2 निवेदनं देणार आहोत। एक आहे, केंद्रातल्या सरकारने नारी शक्ती वंदन असं गोंडस नाव देऊन डिलिमिटेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। विरोधकांनी त्याला हाणून पाडलेला आहे। हे सत्ताधाऱ्यातल्या सरकारचा सगळ्यात मोठा अपमान झालेला आहे। आमच्या देशातल्या महिलांचं म्हणणं आहे आता तरी केंद्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी होशमध्ये आलं पाहिजे। दुसरी गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये पुणे येथे भोर तालुक्यामध्ये नसरापूर येथे 4 वर्षाच्या बालिकेवर एका 65 वयोवृद्ध माणसाने अत्याचार केलेला आहे, तिचा खून केलेला आहे। ते सर्व पुरावे आहेत, पुरावे जनतेसमोर आहेत, संपूर्ण देश आणि महाराष्ट्रासमोर आहेत। परंतु महाराष्ट्रातला सरकार मात्र पाहिजे तेवढं गांभीर्याने घेत नाही। आता तुम्ही या आरोपीचा जर इतिहास पाहिला तर 2 वेळेस याच अत्याचाराच्या प्रकरणामध्ये तो जेलमध्ये जाऊन आलेला आहे। आमच्या तमाम महाराष्ट्रातल्या महिलांना एक पडलेला प्रश्न आहे, एवढ्या गंभीर गुन्ह्यामध्ये जर तो आतमध्ये गेला असेल तर तो बाहेर कसा आला, तो जामिनावर कसा सुटतो? म्हणून महाराष्ट्रातल्या सरकारला आणि देशातल्या सरकारचं आमचं म्हणणं आहे, रोज या देशातल्या महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहे, महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, शिक्षणाचे धिंडोळे वाढलेले आहेत। हे सगळे प्रश्न एवढे तीव्र होत असताना आपण मात्र वेगवेगळे कायदे आणून या महाराष्ट्रातल्या महिलांची फसवणूक करत आहे। हे अखिल भारतीय जनवादी